नेक्स्ट टूल आहे आपल्याकडे, त्याचं नाव आहे ट्रिम. इथे आपल्याला ट्रिम आणि एक्सटेंड हे दोन ऑप्शन्स बघायला भेटतील. सो ट्रिम काय करणार आहे, एखादा ऑब्जेक्ट जर तुम्हाला कट करायचा असेल एक स्पेसिफिक ऑब्जेक्ट स्पेसिफिक डिस्टन्स पासून, तर आपण तो ट्रिम करून घेऊ शकतो, किंवा स्पेसिफिक ऑब्जेक्ट पासून जर ट्रिम करायचं असेल तर ट्रिम करू शकतो. त्याकरता आपण एक रेक्टँगल क्रिएट करून घेतोय. आपण कॉपी करून घेतोय. करून घेऊया. कॉपी. हे झालंय सेट. नेक्स्ट सो याचे आपण कॉपी क्रिएट करून घेतो. इमेज क्लिक केला, आपण रोटेट करून घेऊया. कॉपी कॉपी 45 डिग्री असं काहीतरी आपण एक ऑब्जेक्ट ड्रॉ केला. सो आता आपण इथे चेक करूया. तर इथे जर बघितलं तर ह्या ऑब्जेक्टच्या वरती काही लाईन एक्सटेंड झालेल्या आपल्याला दिसत आहेत. सो त्या लाईन आपल्याला कट करायच्या. सो ते आपण कसं कट करू शकतो, सो इधर आपण ऑब्जेक्ट सिलेक्ट करू शकतो आणि डिलीट बटन प्रेस करू शकतो. बट डिलीटने काय होणार आहे, पूर्ण ऑब्जेक्ट डिलीट केला जाईल. इथे मी कंट्रोल झेड केलंय, तर पूर्ण ऑब्जेक्ट डिलीट नाही करायचा, फक्त ह्या लाईन पुढचे जे काही लाईन्स एक्सटेंड झालेल्या आहेत त्या लाईन्स फक्त आपल्याला कट करायच्या, या वरच्या लाईन्स. सो त्या कट करण्याकरता आपल्याकडे ट्रिम नावाचं ऑप्शन आहे. ट्रिमचा शॉर्टकट आहे TR आणि स्पेस. सो TR स्पेस घेतलाय. त्यानंतर इथे विचारतोय सिलेक्ट ऑब्जेक्ट. ओके, तुम्हाला कुठून तो ऑब्जेक्ट कट करायचा आहे त्याची बाउंड्री लाईन तुम्ही इथे सिलेक्ट करा. सो आपण बाउंड्री लाईन फर्स्ट सिलेक्ट करतो. बाउंड्री लाईन ही मी सिलेक्ट केली आहे, त्यानंतर स्पेस दिलाय. त्यानंतर आपल्याला जो ऑब्जेक्ट कट करायचा आहे तो सिलेक्ट करा. सो इथे मी हे ऑब्जेक्ट कट करतो. आयदर तुम्ही क्लिक करू शकता किंवा ड्रॅग सिलेक्शनने पण त्याला कट करून घेऊ शकता आणि एस्केप बटन प्रेस करता. आता तेच ऑब्जेक्ट मला लेफ्ट साइडचे पण कट करायचे. TR स्पेस सिलेक्ट बाउंड्री स्पेस देन सिलेक्ट ऑब्जेक्ट. हे झालंय. परत बॉटम साइडचे पण आपण कट करतोय. TR स्पेस सिलेक्ट बाउंड्री स्पेस देन सिलेक्ट ऑब्जेक्ट. सो या प्रकारे आपण हे ट्रिम करून घेतले ऑब्जेक्ट. हे झालंय ट्रिम. आता यामध्ये जर मला काही एका स्पेसिफिक कंडिशन मध्ये, जसं आपल्याकडे इथे हा ऑब्जेक्ट आहे आणि ह्याच्या बाहेरचे ऑब्जेक्ट फक्त आपल्याला ठेवायचे. सो आउटर बाउंड्री ठेवायची आणि ज्या इनर लाईन्स आहेत त्या इनर लाईन्स आपल्याला कट करायच्यात, म्हणजे ट्रिम करायच्यात. आता यामध्ये जर आपण विचार केला तर नंबर ऑफ बाउंड्रीज क्रिएट होतील. ओके, सो त्या नंबर ऑफ बाउंड्रीज कुठकुठल्या असतील तर ते आपल्याला सांगता येणार नाही. सो त्याऐवजी आपण ट्रिम मध्ये विदाऊट बाउंड्री काम करणार आहे. ते विदाऊट बाउंड्री काम करण्याकरता आपल्याला घ्यायचं आहे कमांड TR स्पेस आणि अजून एकदा स्पेस द्यायचा आहे. सो परत एकदा मी स्पेस बार प्रेस केला. आता इथे आपण जे ट्रिम करतोय ते विदाऊट बाउंड्री ट्रिम करणार आहे. ओके, बट ट्रिम करण्याकरता इथे आपल्याला एक स्पेसिफिक ऑब्जेक्ट बायसेक्ट झालेला असायला पाहिजे. सो इथे बघा, हा जो ऑब्जेक्ट आहे हा दोन लाईन मध्ये बायसेक्ट होतोय तरच तो ट्रिम केला जाणार आहे. जर ऑब्जेक्ट बायसेक्ट होत नसेल तर तो ऑब्जेक्ट ट्रिम केला जाणार नाही. ओके, या प्रकारे आपण डायरेक्टली ट्रिम करून घेऊ शकतो. ऑब्जेक्ट झालाय ट्रिम. आता आतला ऑब्जेक्ट आपल्याला नकोय तर त्याला आपण ट्रिम करणार नाही. याला आपण सरळ सिलेक्ट करतोय, डायरेक्टली डिलीट बटनने डिलीट करून टाकतोय. सो हे झालंय सेट. सो ट्रिम करण्याकरता एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे तर तुमचा ऑब्जेक्ट एकमेकांना बायसेक्ट झालेला पाहिजे तरच तो ट्रिम होणार आहे. जसं आपण ही पुढची लाईन मला ट्रिम करायची आहे, सो मी इथे TR स्पेस आणि अजून एकदा स्पेस देतोय, विदाऊट बाउंड्री घेतोय आणि इथे जर मी कर्सर नेला तर हा ऑब्जेक्ट ट्रिम होईल. इथे कर्सर नेला तर हा पण ऑब्जेक्ट ट्रिम होतोय, हा पण ऑब्जेक्ट ट्रिम होणार आहे आणि हा पण ऑब्जेक्ट ट्रिम होणार आहे. सो जो पण ऑब्जेक्ट तुम्हाला ट्रिम करायचा आहे तो तुम्ही सिलेक्ट करा. सो लेट्स अज्युम मी हा ऑब्जेक्ट ट्रिम केला. आता हा ऑब्जेक्ट ट्रिम झाल्यानंतर जर मी बॉटम ऑब्जेक्ट ट्रिम करायला जातोय
तर हा ऑब्जेक्ट ट्रिम होताना दिसत नाहीये. सो कर्सरवर बॅनचं साइन आलंय. तर हे का झालंय? कारण की हा ऑब्जेक्ट कुठल्याही ऑब्जेक्ट बायसेक्ट करत नाहीये. ओके, बट ते आपण वरचा ऑब्जेक्ट ट्रिम केला तर तो बायसेक्ट होतोय, तर तो ट्रिम केला जाईल. सो इथे मी TR डबल स्पेस घेतोय आणि इथे जर कर्सर नेला तर ही पूर्ण लाईन या व्हर्टिकल लाईन मुळे बायसेक्ट केली जाते. सो हे ट्रिम होईल. बट हा ऑब्जेक्ट आता इंडिव्हिज्युअल आहे आणि तो बायसेक्ट पण करत नाही, तर तो ट्रिम केला जाणार नाही. सो हे झालंय ट्रिम विथ बाउंड्री, विदाउट बाउंड्री. ओके, सो जर तुमच्याकडे अशाच मल्टिपल्स बाउंड्री असतील तर तुम्ही मल्टिपल बाउंड्रीने पण त्याला ट्रिम करून घेऊ शकता. सो आपण ट्रिम मल्टिपल बाउंड्री चेक करूया. त्या आपल्याला मी ही एक बाउंड्रीचा किंवा ह्या लाईनचा कलर रेड करतोय आणि त्याच बॉटम लाईनचाही कलर मी इथे रेड करून घेतला. ओके, झालंय सेट. आता इथे मला ही फर्स्ट लाईन या रेड बाउंड्री पासून वरची कट करायची, सेकंड लाईन हा मिडल सेक्शन कट करायचा, थर्ड लाईनचा हा बॉटम सेक्शन कट करायचा. ओके, सो इथे आपल्याला तीन तीन लाईन कट करायच्या, तर तीन बाउंड्री आपण डिफाईन करून घेणार आहे. सो मी इथे घेतोय TR स्पेस फर्स्ट बाउंड्री, सेकंड बाउंड्री, या दोन बाउंड्रीज घेतल्या स्पेस, आणि आता याचे तीन पार्ट होतील या लाईनचे. फर्स्ट पार्ट, सेकंड पार्ट, थर्ड पार्ट. जो ही पार्ट आपल्याला कट करायचा आहे तो फक्त आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. सो इथे मी ह्या लाईनचा फर्स्ट पार्ट सिलेक्ट करतोय, ह्या लाईनचा सेकंड पार्ट, ह्या लाईनचा थर्ड पार्ट, या प्रकारे. सो इथे सोडलंय, ह्या लाईनचा परत आपण सिलेक्ट करतोय फर्स्ट पार्ट, हे सेकंड पार्ट आणि इथे थर्ड पार्ट. सो ह्या प्रकारे आपण हे पण ट्रिम करून घेऊ शकतो. सो कुठलाही लाईन तुम्हाला ट्रिम करायचं असेल तर तुम्ही या प्रकारे ट्रिम करू शकता, स्टार्ट बॉटम जसं होय तसं. ओके, बट इंडिव्हिज्युअल ऑब्जेक्ट जसं इथे आपण चेक करू शकतो, हे इंडिव्हिज्युअल ऑब्जेक्ट्स आहेत. सो इंडिव्हिज्युअल ऑब्जेक्ट कधीही ट्रिम केलं जाणार नाही. ओके, हे झालंय ट्रिम. सो इथे पण ट्रिम करायचं असेल तर TR डबल स्पेसने आपण याला ट्रिम करू शकतो. नेक्स्ट कमांड आहे एक्सटेंड. सो आपण आता ऑब्जेक्ट कट केला होता, बट जर आपल्याला ऑब्जेक्ट एक्सटेंड करायचा असेल तर तोही आपण एक्सटेंड करून घेऊ शकतो. सो ऑब्जेक्ट एक्सटेंड करण्याकरता आपल्याला समोर एक इंटरसेक्टिंग ऑब्जेक्ट असायला पाहिजे, तरच तो ऑब्जेक्ट एक्सटेंड केला जाणार आहे. ओके, जर समोर बाउंड्री असेल तरच तो एक्सटेंड केला जातो, बाउंड्री नसेल तर तो ऑब्जेक्ट एक्सटेंड केला जाणार नाही. सो इथे मी एक्सटेंड कमांड घेतोय, शॉर्टकट आहे EX आणि स्पेस. यामध्ये पण आपल्याला फर्स्ट बाउंड्री मेन्शन करायची जिथपर्यंत तुम्हाला हा ऑब्जेक्ट एक्सटेंड करायचा आहे. सो इथे मला ह्या लाईन पर्यंत ऑब्जेक्ट एक्सटेंड करायचा आहे. सो सिलेक्ट बाउंड्री स्पेस देन सिलेक्ट ऑब्जेक्ट विच यू वॉन्ट टू एक्सटेंड. सो जो ऑब्जेक्ट तुम्हाला एक्सटेंड करायचा आहे तो ऑब्जेक्ट नंतर सिलेक्ट करायचा या प्रकारे. सो इथे पण ह्या ज्या काही व्हर्टिकल लाईन्स आहेत या मला समथिंग ह्या बॉर्डर पर्यंत किंवा ह्या बॉर्डर पर्यंत एक्सटेंड करायचे, त्याला मी ग्रीन कलर मध्ये चूज करतोय. ओके, सो आपण घेतोय EX स्पेस, कुठपर्यंत वाढवायच्या ती बाउंड्री सिलेक्ट करा. सो मला ग्रीन कलरच्या लाईन पर्यंत त्या लाईन्स वाढवायच्या. सो ग्रीन कलरचा लाईन सिलेक्ट केलाय, स्पेस आणि लाईन सिलेक्ट करा. तुम्ही एक एक लाईन सिलेक्ट करू शकता, ऑरेंज ड्रॅग सिलेक्शनने पण त्याला एक्सटेंड करून घेऊ शकता. ओके, सो हे झालंय EX डबल स्पेसचा सॉरी सिंगल स्पेसचा यूज. सिलेक्ट ऑब्जेक्ट, त्यानंतर बाउंड्री, त्यानंतर सिलेक्ट लाईन विच यू वॉन्ट टू एक्सटेंड. नेक्स्ट, आता यामध्ये जर आपण ह्या ऑब्जेक्ट मध्ये बघितलं तर इथे कुठेही बाउंड्री आपल्याला स्पेसिफिकली शो होत नाहीये. सो यामध्ये आपण EX डबल स्पेसचा यूज करणार आहे. जसं आपण ट्रिम मध्ये विदाउट बाउंड्री यूज करतोय तसंच एक्सटेंड मध्ये पण आपण विदाउट बाउंड्री यूज करणार आहे. सो त्याकरता मी इथे EX स्पेस घेतलाय आणि अजून एकदा स्पेस देतोय. सो हा डबल स्पेस घेतल्यानंतर इथे आपण काय करतोय, फक्त लाईन सिलेक्ट करतोय. सो जी पहिली इंटरसेक्टिंग बाउंड्री त्याला सापडेल तिथपर्यंत ती लाईन एक्सटेंड केली जाणार आहे. जसं या लाईनला फर्स्ट इंटरसेक्टिंग बाउंड्री इथे सापडते, सो तो तिथपर्यंत एक्सटेंड केला जातो. या लाईनला फर्स्ट इंटरसेक्टिंग बाउंड्री इथे सापडते तर तो तिथपर्यंत एक्सटेंड केला जातो. सो हे झालंय एक्सटेंड. या प्रकारे आपण त्याला एक्सटेंड करून घेऊ शकतो. सो हा झालाय तो ऑब्जेक्ट कम्प्लीट. सो हे झालंय एक्सटेंड, EX डबल स्पेस. एक्सटेंडने आपण विथ बाउंड्री पण क्रिएट करू शकतोय किंवा विदाउट बाउंड्री पण क्रिएट करून घेऊ शकतोय. सो हे झालंय ट्रिम एक्सटेंड विथ बाउंड्री, विदाउट बाउंड्री. नेक्स्ट कमांड आहे त्याचं नाव आहे स्ट्रेच. स्ट्रेचचा शॉर्टकट आहे SC. स्ट्रेच STR सॉरी SC नाही, स्केलचा शॉर्टकट SC आहे. स्ट्रेच करण्याकरता शॉर्टकट आहे STR स्ट्रेच. आता स्ट्रेच कसं करणार आहे, सो इथे आपण एक रेक्टेंगल घेतलाय या प्रकारचा.
आणि इथे मी याला कन्वर्ट टू आर्क म्हणतोय, इथे पण मी याला कन्वर्ट टू आर्क म्हटलंय. या प्रकारचा ऑब्जेक्ट मी क्रिएट केलाय. आता हाच ऑब्जेक्ट मला थोड्या स्पेसिफिक डिस्टन्सवर स्ट्रेच करायचा आहे किंवा याची लेंथ आपल्याला वाढवायची. सो ते स्ट्रेच करण्याकरता आपण शॉर्टकट टाईप करतोय STR स्ट्रेच. ओके, स्ट्रेच घेतल्यानंतर स्पेस द्यायचा आहे आणि यामध्ये जे काही ऑब्जेक्टचं सिलेक्शन आहे ते स्ट्रिक्टली क्रॉसिंग मध्येच असायला पाहिजे. क्रॉसिंग म्हणजेच राईट टू लेफ्टच असायला पाहिजे. इथे पण आपण ते कमांड लाईनच्या वरती चेक करू शकतो. द सिलेक्ट ऑब्जेक्ट टू स्ट्रेच बाय क्रॉसिंग विंडो और क्रॉसिंग पॉलिगॉन. सो इथे आपण ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो. आम्हाला ऑब्जेक्ट राईट साईडला स्ट्रेच करायचा आहे. सो क्रॉसिंग मध्ये तेवढाच ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचा आहे जेवढा तुम्हाला ऑब्जेक्ट स्ट्रेच करायचा आहे. सो सिलेक्ट ऑब्जेक्ट स्पेस आणि इथे मी बेस पॉईंट पिक करतोय जिथून आपल्याला तो ऑब्जेक्ट स्ट्रेच करायचा आहे आणि या प्रकारे आपण त्याला स्ट्रेच करून घेऊ शकतो. सो हा झालाय ऑब्जेक्ट स्ट्रेच. ते जर तुम्हाला ऑब्जेक्टची साईज किंवा लेंथ कमी करायची असेल तर तीही आपण इथे करू शकतो. सो STR स्पेस सिलेक्ट ऑब्जेक्ट इन क्रॉसिंग विंडो स्पेस बेस पॉईंट घेतलाय आणि यालाच आपण लेंथ कमी करून घेऊ शकतो. सो हे झालंय स्ट्रेच. तेच आपल्याला लेफ्ट साइडला स्ट्रेच करायचं असेल तर STR स्पेस सिलेक्ट ऑब्जेक्ट स्पेस बेस पॉइंट याला लेफ्ट साइडला आपण स्ट्रेच करू शकतो. सो हे झालंय स्ट्रेच कमांड. ओके, स्ट्रेच नावाचा ऑप्शन ऑब्जेक्ट सिलेक्ट केल्यानंतर पण आपल्याला इथे बघायला भेटतोय, बट यामध्ये फक्त सर्कल स्ट्रेच होतं, बाकी कुठल्याही प्रकारचा चेंज आपल्याला बघायला भेटणार नाहीये. बट जर लेंथ वाढवायची असेल तर तुम्हाला बेसिकली स्ट्रेच कमांडचाच यूज करायचा आहे. ओके, सो हे झालंय स्ट्रेच कमांड. STR स्पेस सिलेक्ट ऑब्जेक्ट स्पेस बेस पॉइंट पासून सेट करून घेतो. ओके, नेक्स्ट पुढचं कमांड आहे स्केल. स्केलचा शॉर्टकट आहे SC स्केल. ओके, सो स्केल करण्याकरता शॉर्टकट आहे SC. सो आपण इथे टाइप करतोय SC स्पेस. सो हा जो ऑब्जेक्ट आहे हा मला डबल साईज मध्ये करायचा आहे. सो डबल साईज मध्ये करायचा आहे तर त्याचा स्केल फॅक्टर येणार आहे 2. ओके, कारण की आपण डबल बघतोय. सो स्केल 2 करण्याकरता आपण इथे सिलेक्ट करतोय SC स्पेस सिलेक्ट ऑब्जेक्ट स्पेस आणि इथे विचारलंय स्पेसिफाय बेस पॉइंट. सो बेस पॉइंट जिथून आपल्याला तो ऑब्जेक्ट स्केल करायचा आहे तो बेस पॉइंट तुम्हाला स्पेसिफाय करायचा आहे. सो इथे मी सेंटरचा एक बेस पॉइंट स्पेसिफाय केलाय आणि या प्रकारे आपण तो ऑब्जेक्ट स्केल होताना बघू शकतो. ओके, सो कमी जास्त करू शकतोय. बट इथेच बॉटम साइडला स्पेसिफाय स्केल फॅक्टर नावाचा ऑप्शन दिलाय. सो तुम्हाला किती स्केल फॅक्टर पाहिजे. सो इथे मी टाइप करतोय 2, एंटर केले. सो जो काही साईज होता त्याच्या डबल साईज इथे क्रिएट झालेला आपल्याला बघायला भेटणार आहे. हेच आपण डिस्टन्स मध्ये पण चेक करू शकतो. सो मी इथे लिनियर डिस्टन्स घेतोय. इथे दिसतंय आपल्याला 14.47. इथे मॉडिफाय करून घेतोय टेम्पररी. हे 14 डिस्टन्स दिसतंय. आता हे डिस्टन्स 14 आहे. याचा जर स्केल फॅक्टर आपण 0.5 केला म्हणजे हाफ सेक्शन घेतला तर याचा डिस्टन्स 7 यायला पाहिजे. सो आपण घेतोय स्केल SC स्पेस सिलेक्ट ऑब्जेक्ट स्पेस बेस पॉइंट. कुठं पण बेस पॉइंट घेऊ शकतो. हा झालाय बेस पॉइंट. त्यानंतर त्याचा स्केल फॅक्टर घेतोय मी 0.5, एंटर केले. सो या प्रकारे याला आपण स्केल करून घेऊ शकतो. सो हे झालंय स्केल कमांड. ओके, बट ही जी लेंथ आहे ती आहे 7 आणि आपल्याला ती लेंथ थोडी चेंज करून घ्यायची आहे. समथिंग मला ती लेंथ इधर 7.57 असं काहीतरी क्रिएट करायचं. ओके, सो ती लेंथ 7.57 नाही, समथिंग आपण 10.25 घेऊया. ओके, सो ही लेंथ जी आपल्याकडे आहे ती 7.24 आहे समथिंग, तीच आपल्याला 10.5 क्रिएट करायची आहे. तर त्याचा स्केल फॅक्टर काय येणार आहे 10.5 डिवायडेड बाय 7.24. जे काही आपल्याला डिवायडेशन येईल ते त्याचं झालंय स्केल फॅक्टर. बट एवढं आपण कॅल्क्युलेशन करत नाहीये. आपल्याला सरळ सरळ स्केल कमांड मध्ये रेफरन्स नावाचा ऑप्शन प्रोव्हाइड केलेला आहे. त्या रेफरन्स नावाच्या ऑप्शनने आपण याला स्केल करून घेऊ शकतो. सो ते स्केल करण्याकरता स्केल कमांड सिलेक्ट करा SC स्पेस सिलेक्ट ऑब्जेक्ट स्पेस एक बेस पॉइंट देतोय आणि बेस पॉइंट दिल्यानंतर इथे आपल्याला रेफरन्स नावाचं ऑप्शन बघायला भेटेल. रेफरन्सचा शॉर्टकट आहे R. सो इथे आयदर तुम्ही क्लिक करा किंवा R स्पेस घ्या. सो मी इथे टाइप करतोय R स्पेस. मग इथे विचारलंय स्पेसिफाय रेफरन्स लेंथ. सो रेफरन्स लेंथ काय आपली ह्या पॉइंट पासून तर ह्या पॉइंट पर्यंत. हे झाले लेंथ. त्यामध्ये विचारलंय
स्पेसिफाय न्यू लेंथ. सो याची नवीन लेंथ किती असायला पाहिजे, मी इथे टाईप करतोय 10.5, एंटर केले. सो ही लेंथ 10.5 मध्ये कन्व्हर्ट झालेली आपल्याला शो होणार आहे. सो ह्या प्रकारे आपण स्केल बाय रेफरन्सचा पण यूज करून घेऊ शकतो. सो हे झालंय स्केल बाय रेफरन्स. नेक्स्ट यामध्ये पुढचा प्रकार आहे ॲरे. सो ॲरे म्हणजेच काय, एखादा एलिमेंट जो रिपीटेटिव्हली आपल्याला यूज करायचा आहे इन द फॉर्म ऑफ रो, कॉलम, or in the form of circle or in the form of path. सो त्यासाठी आपण ॲरे कमांडचा यूज करणार आहे. सो ॲरे यूज करण्याकरता शॉर्टकट आहे AR. सो फर्स्ट आपण ॲरे बघतोय ज्याचं नाव आहे रेक्टँग्युलर ॲरे. ओके, सो रेक्टँग्युलर ॲरे घेण्याकरता इथे मी टाईप करतोय AR स्पेस. आता AR स्पेस घेतल्यानंतर इथे विचारतोय सिलेक्ट ऑब्जेक्ट. तुम्हाला कुठला ऑब्जेक्ट ॲरे करायचा आहे तो सिलेक्ट करा. सो इथे मी ऑब्जेक्ट ॲरे करण्याकरता हा ऑब्जेक्ट सिलेक्ट केलाय, स्पेस देतोय आणि इथे विचारले 3 प्रकार, रेक्टँग्युलर, पाथ आणि पोलर. तेच आपण बॉटम साईडला पण चेक करू शकतो, रेक्टँग्युलर, पाथ आणि पोलर. सो इथे मी रेक्टँग्युलर घेण्याकरता आयदर R स्पेस घेऊ शकतो किंवा ह्या रेक्टँग्युलर बटनला क्लिक पण करू शकतो. सो आपण इथे रेक्टँग्युलर बटनला क्लिक करतोय तर हा जो ऑब्जेक्ट आहे तो रेक्टँग्युलर ॲरे मध्ये कन्व्हर्ट झालेला आपल्याला दिसतोय इन द फॉर्म ऑफ रो अँड इन द फॉर्म ऑफ कॉलम्स या प्रकारे. आणि जेव्हा आपण ॲरे क्रिएट करतोय त्यावेळी एक टेम्पररी ॲरे क्रिएशनचा टूल बार इथे आपल्याला बघायला भेटणार. हा परमनंट नाहीये, हा टेम्पररी टूल बार आपल्याला इथे बघायला भेटेल. सो त्यामध्ये आपल्याला इथे फर्स्ट जो दिलाय तो आहे कॉलम. सो तुम्हाला नंबर ऑफ कॉलम्स किती हवे ते तुम्ही इथे सांगू शकता. सो मी इथे नंबर ऑफ कॉलम घेतोय 6, एंटर. सो इथे आपल्याला 6 कॉलम क्रिएट झालेले शो होत आहेत. तेच आपण नंबर ऑफ रो चेक करू शकतोय. सो रो चेक करण्याकरता इथे मी क्लिक केलंय रोला आणि इथे क्लिक करतोय 6, एंटर. सो जे नंबर ऑफ रोज आहेत त्या 6 क्रिएट झालेल्या दिसत आहेत. नेक्स्ट कॉलम मध्ये दुसरा जो ऑप्शन आहे तो आहे बिटवीन डिस्टन्स. सो ह्या कॉलम पासून तर ह्या कॉलम पर्यंतचं जे सेंटर टू सेंटर डिस्टन्स आहे ते आहे 81.4083. आता ते डिस्टन्स जर मला कमी करायचं असेल तर मी इथे टाईप करतोय 75, एंटर केलंय. सो हे सेंटर टू सेंटर डिस्टन्स 75 आले आणि तेच जर मी इथे 100 करतोय तर सेंटर टू सेंटर डिस्टन्स हे 100 क्रिएट झाले. आता याचमध्ये फर्स्ट कॉलम पासून म्हणजे फर्स्ट कॉलमच्या सेंटर पॉईंट पासून तर लास्ट कॉलमच्या सेंटर पॉईंट पर्यंत जे काही डिस्टन्स आहे टोटल ते आहे 500. सो ह्या पॉईंट पासून 100, 200, 300, 400 आणि 500 हे सेंटर टू सेंटर डिस्टन्स इथे दिले. तेच जर डिस्टन्स आपल्याला चेंज करायचं असेल तर मी इथे टाईप करतोय 400, एंटर केलंय. तर बिटवीन डिस्टन्स ऑटोमॅटिकली चेंज झालेलं दिसणार आहे. ओके, सो आयदर तुम्ही इथे बिटवीन डिस्टन्स चेंज करा किंवा टोटल डिस्टन्स चेंज करा. सो व्हाईस वर्सा इथे ऑटोमॅटिकली अपडेट केलं जाणार आहे. तेच आपल्याला नंबर ऑफ कॉलम्स कमी करायचे असतील तर तेही तुम्ही इथे कमी करून घेऊ शकता. तेच आपल्याला रो संदर्भात पण बघायला भेटणार आहे. सो नंबर ऑफ रोज आपण चेक केल्या तर इथे 6 रो दिसत आहेत. त्यामधलं बिटवीन डिस्टन्स आहे 35, इथे करतोय त्याला 20, एंटर केले. सो हे झालंय सेट. नेक्स्ट टोटल डिस्टन्स आहे ते 100. सो ह्या सेंटर पॉईंट पासून तर टॉपच्या सेंटर पॉईंट पर्यंत जे काही डिस्टन्स आहे ते आहे 100. इथे मी इन बिटवीन डिस्टन्स किंवा टोटल डिस्टन्सला चेंज करून समथिंग 150 डिस्टन्स ऍड करतोय. सो काय झालंय, बिटवीन डिस्टन्स जे 20 आपण ऍड केलं होतं ते डायरेक्टली 30 वर शिफ्ट झालेलं आपल्याला दिसणार आहे. सो हे झालंय रोज. नेक्स्ट आहे लेवल्स. सो इथे लेवल्स मध्ये मी नंबर ऑफ लेवल्स घेतोय 4, एंटर केलंय. त्यानंतर बिटवीन डिस्टन्स जे आहे ते मी करतोय 20, एंटर केलंय या प्रकारे. बट इथे कुठल्याही प्रकारचा चेंज झालेला आपल्याला दिसणार नाही. ओके, मग तो चेंज जर तुम्हाला बघायचा असेल तर लेवल्स म्हणजे त्या झेड डायरेक्शनला इन्क्रीज झालेले असतील. सो इथे आपल्याला व्ह्यू क्यूब दिसतोय, या व्ह्यू क्यूब वर क्लिक करायचंय तर इथे आपण ते लेवल्स चेक करू शकतो. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. सो 4 लेवल आपण घेतल्यात. याला मी 3 करतोय तर हे 3 लेवल मध्ये आपल्याला क्रिएट झालेलं दिसणार आहे. जर मी चेंज करतोय परत 6 घेतल्या तर 6 लेवल्स आपल्याला क्रिएट झालेल्या दिसणार आहेत. पण हे इथे फ्रंट व्ह्यू मध्येच आपल्याला बघायला भेटेल. आयदर आपण इथे फ्रंट वर क्लिक करू शकतो किंवा लेफ्ट साइडला इथे पण आपल्याला काही ऑप्शन शो होत आहेत, तिथे पण आपण फ्रंट मध्ये बटनवर क्लिक करून घेऊ शकतो. ओके, सो हे झालंय सेट. बिटवीन डिस्टन्स चेंज करायचंय, मी करतोय समथिंग टोटल डिस्टन्स चेंज करायचंय. सो टोटल डिस्टन्स घेतोय 150. सो या प्रकारे ते डिस्टन्स चेंज झालेलं आपण चेक करू शकतो. सो इथे मी नंबर ऑफ लेवल्स अगेन 1 करतोय फक्त, तर इथे एक लेवल क्रिएट झाली आणि इथे मी टॉप लेवलला क्लिक केलं या प्रकारे.
त्यानंतर इथे असोसिएटिव्ह नावाचं ऑप्शन आपल्याला बघायला भेटणार आहे. असोसिएटिव्ह म्हणजेच काय, तर हे ग्रुपमध्ये ऑब्जेक्ट सेट केले जाते. जर आपण असोसिएटिव्ह नाही ठेवलं तर हा ग्रुपमध्ये राहणार नाही, आणि जेव्हा आपण असोसिएटिव्ह मध्ये ठेवतोय त्यावेळीच हे ग्रुपमध्ये असणार आहे. ओके, सो याला मी असोसिएटिव्हला ऑन ठेवलंय आणि ते क्लोज ॲरे नावाचं ऑप्शन आपल्याला बघायला भेटेल. सो त्याला क्लिक करा, हे झालंय सेट. आता असोसिएटिव्हचा अर्थ काय होतो, जेव्हा आपण एखादा ऑब्जेक्ट सिलेक्ट करतोय तर तो पूर्ण ग्रुपमध्ये असणार आहे. या प्रकारे एस्केप केलं तर डिसिलेक्ट होणार आहे, आणि परत जर आपण सिलेक्ट केलं तर इथे ॲरे क्रिएशनचा टूल बार आहे, तो आपल्याला परत क्रिएट झालेला दिसणार. या प्रकारे आपण चेक करू शकतो. मग त्यामध्येच परत नंबर ऑफ कॉलम, नंबर ऑफ रो, नंबर ऑफ लेवल्स चेंज करायचे असतील तर आपण चेंज करून घेऊ शकतो. ऑर एल्स इथे आपल्याला काही ग्रिप पॉइंट्स पण प्रोव्हाइड केलेले आहेत, ते ग्रिप पॉइंटला पण आपण क्लिक करून त्याला सेट करून घेऊ शकतो. सो इथे हे डिस्टन्स चेंज करण्यासाठीचा ग्रिप पॉइंट आहे. फर्स्ट हे डिस्टन्स चेंज करतायत, जे काही लास्ट ग्रिप पॉइंट्स आहेत ते नंबर ऑफ काउंट त्याचे वाढवणार आहेत. सो या प्रकारे नंबर ऑफ काउंट्स वाढवून घेऊ शकतो. सो हे झालंय सेट. ओके, त्यामध्ये जर आपल्याला एखादा ऑब्जेक्ट चेंज करायचा असेल तर आपण तो चेंज करून घेऊ शकतो. सो लेट्स अज्यूम हा जो ॲरे मी क्रिएट केलाय त्यामध्ये मला ह्या बाजूला जी काही आर्क आहे ती आर्क नको. सो इथे आपल्याला ऑप्शन दिलेत, एडिट पॉइंट, एडिट सोर्स, रिप्लेस आयटम आणि रिसेट ॲरे. सो इथे मी म्हणतोय बेस पॉइंट. सो जर तुम्हाला तुमच्या ॲरेचा बेस पॉइंट कुठे बाजूला ठेवायचा असेल, सो लेट्स अज्यूम आपण तो बाजूला पण ठेवू शकतो. सो इथे मी कुठेतरी सेंटरला मार्क करतोय, ऑर्थ मोडला ऑफ करतोय, सेंटरला इथे कुठेतरी मार्क आहे. सो हा सेंटर पॉइंट इथे क्रिएट झालेला आपल्याला दिसणार. त्यानंतर एडिट सोर्स. सो जर आपल्याला सोर्स ऑब्जेक्ट एडिट करायचा असेल तर तोही आपण इथे एडिट करू शकतो. सो पूर्ण ॲरे मध्ये कुठलाही एक ऑब्जेक्ट सिलेक्ट करा. सो मी हा ऑब्जेक्ट सिलेक्ट केलाय, तर इथे एडिट सोर्स ऑब्जेक्ट मी याला म्हणतोय ओके, आणि इथे जी काही आर्क आहे ती आर्क मला नकोय. सो इथे मी म्हणतोय कन्वर्ट टू लाईन. सो ऑटोमॅटिकली सगळे ऑब्जेक्ट जे आहेत ते कन्वर्ट टू लाईन मध्ये झालेले दिसत आहेत. आणि इथे आपल्याला एडिट ॲरेचा ऑप्शन दिसतोय, त्यामध्ये सेव्ह चेंजेस किंवा डिस्कार्ड चेंजेस असे दोन ऑप्शन दिसतील. त्यामध्ये आपण करतोय सेव्ह चेंजेस. सो इथे मी क्लिक केलंय, हा झाला ॲरे कम्प्लीट. सो ह्या प्रकारे आपण हा ॲरे चेंज करून घेऊ शकतो. याला मी म्हणतोय क्लोज ॲरे. हा झालाय ॲरे, त्याला म्हणतोय आपण रेक्टँग्युलर ॲरे. आता ह्या रेक्टँग्युलर ॲरे मध्ये जर आपल्याला हा ऑब्जेक्ट परत काही चेंज करायचा आहे, सो लेट्स अज्यूम मला हा असोसिएटिव्ह नको, मला प्रत्येक ऑब्जेक्ट हा इंडिव्हिज्युअल असायला पाहिजे. ओके, सो त्याकरता आपल्याला एक्सप्लोड नावाची कमांड दिली. एक्सप्लोडचा शॉर्टकट आहे एक्स. सो आता आपण जर याला सिलेक्ट केलं तर इथे ॲरे क्रिएशनचा टूलबार शो होतो, कारण की हा ग्रुपमध्ये आहे आणि आता मला याला ग्रुपमध्ये ठेवायचं नाहीये. सो आपण इथे एक्सप्लोड करून टाकतोय, एक्स स्पेस सिलेक्ट ऑब्जेक्ट स्पेस. सो आता जर याला सिलेक्ट केलं तर हे जे प्रत्येक ऑब्जेक्ट आहेत हे ॲज अ इंडिव्हिज्युअल एंटिटी म्हणून ऍक्ट होताना आपल्याला दिसणार आहे. सो हे झालंय एक्सप्लोड. आता फर्दर याला जर मी सिलेक्ट करतोय तर हा पूर्ण एका पॉलीलाईन मध्ये दिसतोय. याला परत जर मला एक्सप्लोड करायचं असेल तर त्यालाही आपण परत एक्सप्लोड करून लाईन मध्ये कन्वर्ट करून घेऊ शकतो. सो ते क्रिएट करण्याकरता मी परत एक्सप्लोड कमांड घेतोय, स्पेस घेतलंय, सिलेक्ट ऑब्जेक्ट स्पेस. सो हे काय झालं, प्रत्येक ऑब्जेक्ट हा ऍज अ इंडिव्हिज्युअल एंटिटी म्हणून ऍक्ट होतोय, म्हणजे लाईन मध्ये कन्वर्ट झालेला आहे. ओके, सो हे झालंय ॲरे. हा ॲरेचा पहिला प्रकार झालाय रेक्टँग्युलर ॲरे. नेक्स्ट आहे रेडियल किंवा पोलर ॲरे. ओके, सो पोलर ॲरे आपण आता चूज करतोय. मग पोलर ॲरेचा जो काही यूज आहे तो बेसिकली आपण एक एक्झाम्पल घेऊया. जसं आपण डायनिंग टेबलचं एक्झाम्पल घेतो. सो डायनिंग टेबल आहे आणि डायनिंग टेबल सर्क्युलर डायनिंग टेबल आहे आणि त्याभोवती नंबर ऑफ चेअर्स आपल्याला अरेंज करून घ्यायचे. सो आपण एकच चेअर सिलेक्ट करणार आहे आणि त्याचे नंबर ऑफ इन्स्टन्सेस म्हणजे नंबर ऑफ कॉपीज आपण क्रिएट करून घेऊ शकतो. ओके, सो ते क्रिएट करण्याकरता आपल्याला इथे पोलर ॲरेचा यूज करायचा. सो पोलर ॲरे क्रिएट करण्याकरता इथे मी ॲरे टाईप करतोय, AR स्पेस, त्यानंतर जो ऑब्जेक्ट आपल्याला ॲरे मध्ये कन्वर्ट करायचा आहे तो ऑब्जेक्ट सिलेक्ट करा, स्पेस, आणि त्यानंतर इथे आपण सिलेक्ट करतोय पोलर, ऑर आयदर इथे बॉटम साईडला पोलर नावाचं बटन दिसतंय त्यावर क्लिक करा. आता पोलर ॲरे घेतल्यानंतर इथे आपल्याला ज्या ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून तो ऑब्जेक्ट रोटेट करायचा आहे तो सिलेक्ट करायचा आहे. सो मी इथे लेट्स असं एक डायनिंग टेबल आहे, ही चेअर आहे आणि त्या चेअर भोवती मला हा ऑब्जेक्ट रोटेट करायचा आहे. सो इथे मी एक पॉइंट मार्क केला. काय झालंय, त्या पॉइंट पासून हा ऑब्जेक्ट अँटी क्लॉकवाईज रोटेट झालेला दिसतोय आणि त्याचे जे काही नंबर ऑफ आयटम्स आहेत ते इथे आपल्याला वरती शो होत आहेत 6. ओके, सो यामध्ये जर मी नंबर ऑफ आयटम्स चेंज करतोय, लेट्स अज्यूम मी 12 घेतोय, एंटर केले. सो हे 12 आयटम्स इथे आपल्याला क्रिएट झालेले शो होत आहेत.
तेच आपण 9 आयटम घेतले तर इथे 9 आयटम शो केले जातील. आता यामध्ये जो काही बिटवीन अँगल आहे तो आहे 40 डिग्रीचा. सो फर्स्ट ऑब्जेक्ट आणि सेकंड ऑब्जेक्ट, सो ह्या डायरेक्शनला तो रोटेट होतोय. हे फर्स्ट ऑब्जेक्ट सेकंड ऑब्जेक्ट मधला जो काही बिटवीन अँगल आहे तो आहे 40 डिग्री. ओके, सो तो अँगल मला चेंज करायचा असेल तर तो अँगल पण आपण चेंज करू शकतो, पण ते डिपेंड आहे नंबर ऑफ आयटम्सवर. सो फर्स्ट आपण नंबर ऑफ आयटम्स चेंज केल्यानंतर अँगल कसा इफेक्ट होतोय, अँगलवर कसा इफेक्ट होतोय ते चेक करूया. सो इथे मी नंबर ऑफ आयटम्स घेतोय 6, एंटर. सो आता बिटवीन अँगल आहे 60, नंबर ऑफ आयटम्स घेतोय 9, एंटर. सो नंबर बिटवीन अँगल दिसतोय 40, नंबर ऑफ आयटम्स मी घेतोय 12. सो बिटवीन अँगल आहे 30 डिग्री. सो या प्रकारे तो अँगल चेंज होतोय. आपण इथे नंबर ऑफ आयटम्स घेतोय 6, एंटर. सो इथे अँगल येतोय 60. आता हा इथे ऑब्जेक्ट होता तिथून अँटी क्लॉकवाईज रोटेट होतोय, त्यामधला जो काही अँगल आहे तो 60 आहे. सो इधर आपण इथे अँगल चेंज करून घेतोय 30 ला. सो मी इथे 30 टाइप केलं, एंटर केलं. सो 6 × 30 इज इक्वल टू 150 डिग्री. सो हे 150 डिग्री मध्ये इथे रोटेट झालेलं आपल्याला दिसणार. सो हे आपण इथे चेक करू शकतो. तेच जर आपण 30च्या ऐवजी 45 डिग्री म्हटलं तर तिथे टोटल अँगल आपल्याला फिल झालेला दिसतोय तो आहे 225. सो इथून अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला 225 डिग्री फिल झालेला दिसतोय. सो 6 × 45 इज इक्वल टू 225. और आयदर इथे आपण फिल अँगल चेंज करू शकतो. सो फिल अँगल हा 225 घेतलाय, इथे मला 270 डिग्री पाहिजे. सो इथे मी टाइप करतोय 270, एंटर केलंय. सो हा झालाय 270 डिग्रीचा अँगल फिल. सो हा झालाय 0, 90, 180 आणि 270. सो बिटवीन जो काही अँगल क्रिएट झालाय तो आहे 54 डिग्रीचा. ओके, सो या प्रकारे वाईस वर्सा जे पण आपण चेंज करू ते इथे अपडेट होताना आपल्याला दिसणार आहे. नेक्स्ट आहे रो. सो रो मध्ये इथे मी नंबर ऑफ रो 3 घेतोय. तर ह्या 3 रो इथे क्रिएट झालेल्या आपल्याला दिसतात. हे झालंय सेट. यातलं डिस्टन्स जर चेंज करायचं असेल तर आपण डिस्टन्स पण चेंज करू शकतो. समथिंग मी इथे 50 डिस्टन्स घेतलाय. सो हा झालाय 50 डिस्टन्सवर ऑब्जेक्ट क्रिएट. तेच आपण 25 डिस्टन्स घेतोय. सो हे 25 डिस्टन्सवर क्रिएट झालेले आपल्याला दिसणार आहे. सो याला मी 30 डिस्टन्स टाइप करतोय और एल्स 35, एंटर. या प्रकारे. सो हे झालंय सेट. इथे मी नंबर ऑफ आयटम 6च्या ऐवजी 9 करतोय. सो 270 डिग्री मध्ये 9 आयटम क्रिएट झालेले दिसतात. सो हे झालंय क्रिएट. नेक्स्ट आहे लेवल्स. सो लेवल्स आपण ऑलरेडी चेक केल्यात, ज्या फ्रंट व्ह्यू मध्ये आपल्याला बघायला भेटणार. ओके, सो हे झाले लेवल्स. असोसिएटिव्ह म्हणजे तो ग्रुपमध्ये असायला पाहिजे की नाही. सो आपल्याला तो ऑब्जेक्ट ग्रुपमध्ये असायला पाहिजे. बेस पॉइंट आपण आता चेक केलंय. जर बेस पॉइंट इथे सेंटरला दिसतोय, तुम्हाला जर दुसरीकडे कुठे शिफ्ट करायचं असेल तर तुम्ही तो बेस पॉइंट शिफ्ट करून घेऊ शकता. नेक्स्ट आहे रोटेट आयटम. ऍक्च्युली आपण जेव्हा ओरिजिनल आयटम चेक केलाय तेव्हा तो असा होता, बट जसं रोटेशन क्रिएट होतोय तसं तो ऑब्जेक्ट चेंज होताना आपल्याला दिसतोय. सो रोटेट आयटमला जर मी ऑफ केलं तर जी काही ओरिजिनल पोझिशन होती ऑब्जेक्टची तीच रिपीट झालेली आपल्याला इथे शो केली जाते या प्रकारे. ओके, आणि जर आपण रोटेट आयटम म्हटलं तर ते लोकल ऍक्सिसला तो ऑब्जेक्ट रोटेट केल्या जाणार आहे. सो हे पण आपण इथे चेक करू शकतो. नेक्स्ट आहे डायरेक्शन. आता यामध्ये आपण जर चेक केलं तर हा जो ऑब्जेक्ट आहे तो अँटी क्लॉकवाईज रोटेट होताना दिसतोय. आपल्याला तो क्लॉकवाईज रोटेट होताना पाहिजे असेल तर आपण डायरेक्शनला ऑफ करतोय, तर हा क्लॉकवाईज डायरेक्शनने रोटेट होताना आपल्याला दिसणार आहे. सो ऍज पर युअर रिक्वायरमेंट तुम्ही क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज मध्ये त्याला शिफ्ट करून घेऊ शकता. आणि लास्ट ऑप्शन आहे क्लोज ॲरे. सो ॲरे जर क्लोज करायचं असेल तर आपण त्याला क्लोज करून घेऊ शकतो. सो हा झालाय ॲरे क्रिएशन. आता याचमध्ये लास्ट टाईप आहे पाथ ॲरे. सो पाथ ॲरे जर आपल्याला क्रिएट करायचा असेल तर आपण देऊ शकतो. पाथ ॲरेचा एक एक्झाम्पल म्हटलं तर इलेक्ट्रिक पोल. रस्त्याच्या बाजूला जर आपण बघितले तर इलेक्ट्रिक पोल असतात, ते बेसिकली पाथच्या म्हणजे रस्त्याच्या बाजूलाच असतात. त्या ॲरेमध्ये कुठेही तुम्हाला बघायला भेटणार नाही. मग त्या टाईप मध्ये जर तुम्हाला कुठला एखादा ऑब्जेक्ट क्रिएट करायचा असेल तर तोही तुम्ही इथे क्रिएट करून घेऊ शकता. सो तो क्रिएट करण्याकरता इथे मी फर्स्ट एक पाथ क्रिएट करून घेतोय. सो पाथ क्रिएट करण्याकरता मी स्प्लाइनचा यूज करणार आहे. स्प्लाइन घेतली, ऑर्थो मोड ऑफ असू द्या स्प्लाइन घेताना, आणि इथे मी एक पाथ क्रिएट करून घेतलाय असं आणि एंटर बटन प्रेस करतो. हा झालाय पाथ आणि हा झालाय तो ऑब्जेक्ट की जो मला यावर ॲरे करून घ्यायचा आहे. सो आपण चूज करतोय पाथ ॲरे. शॉर्टकट आहे ॲरेचा AR स्पेस सिलेक्ट ऑब्जेक्ट. सो हा ऑब्जेक्ट मला ॲरे करायचा आहे, सिलेक्ट करा स्पेस आणि त्यानंतर आपण इथे पाथ ॲरे चूज करतोय. सो पाथ ॲरेला क्लिक करा. त्यामध्ये इथे सांगतोय सिलेक्ट पाथ कर. सो तुम्हाला कुठल्या पाथ भोवती हा ऑब्जेक्ट ॲरे करायचा आहे. सो मला ह्या पाथ भोवती ॲरे करायचा आहे, तो ऑब्जेक्ट मी सिलेक्ट केलाय. सो ह्या प्रकारचा आपल्याला
ऍरे झालेला दिसतोय या पाथ भोवती जो काही ऑब्जेक्ट आहे तो फिरून आलेला आहे. आता याचमध्ये जर आपण वरती ऑप्शन्स चेक केले तर इथे आपल्याला शो होतंय बिटवीन डिस्टन्स. सो बिटवीन डिस्टन्स आहे 460, याला मी 500 करतोय, एंटर केलंय, तर हे डिस्टन्स चेंज झालेलं आपल्याला दिसतंय. त्यामध्ये नंबर ऑफ आयटम्स आपल्याला शो होत आहेत. सो नंबर ऑफ आयटम्स आहेत 9, डिस्टन्स आहे 500, ते डिस्टन्स मी 250 केलं तर नंबर ऑफ आयटम्स झाले 18, डिस्टन्स आहे 250. तेच मी इथे 300 करतोय या प्रकारे. सो हे इथे चेंज झालेलं दिसणार. सो जसं आपण डिस्टन्स वाढवू तसे आयटम मध्ये मॉडिफिकेशन होताना आपल्याला दिसणार आहे. नेक्स्ट आहे रो. रो मध्ये मी इथे 2 रो करतोय. सो ह्या 2 रो त्यामध्ये क्रिएट झालेल्या दिसत आहेत. त्यामध्ये बिटवीन डिस्टन्स जे आहे ते मी घेतोय 250. सो हे झालंय रो क्रिएट, त्यालाच मी करतोय 350. सो ह्या प्रकारे नंबर ऑफ रो क्रिएट झालेल्या पाहू शकतो. नेक्स्ट आहे लेवल्स. सो लेवल्स आपण सेमच आहे. झेड ऍक्सिस मध्ये किंवा फ्रंट व्ह्यू मध्ये त्याच्या नंबर ऑफ लेवल्स क्रिएट केल्या जाणार आहेत. नेक्स्ट आहे असोसिएटिव्ह. तो ग्रुप मध्ये असायला पाहिजे का? बेस पॉइंट, त्याचा टँजंट डायरेक्शन कुठला असेल तो तुम्ही चूज करू शकता. ओके. नेक्स्ट आहे मेजर की डिवाइड. सो आपण जर डिवाइड म्हटलं तरी ते आपण नंबर ऑफ आयटम्स चेंज करू शकतो. जसं मी इथे घेतोय 15, सो हे झाले 15. इथे मी म्हणतोय 6, सो हे झाले 6. ओके. आणि तेच आपण मेजर म्हटलं तर इथे डिस्टन्स आपण चेंज करू शकणार. सो डिस्टन्स जे पाहिजे ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. नेक्स्ट आहे आता ह्यामध्ये जो काही ओरिजिनल ऑब्जेक्ट होता तो ह्या प्रकारचा होता, बट जसा पाथ जाईल तसं तसं काय झालंय त्याचा जो काही ओरिएंटेशन आहे तो चेंज होत गेलेला दिसतोय. आता याचं ओरिएंटेशन जर आपल्याला चेंज करायचं नसेल, ओरिजिनलच ऑब्जेक्ट सेट करायचा असेल तर आपण इथे अलाइन आयटमला ऑफ करू शकतो. सो काय होतंय, जी ओरिजिनल पोझिशन मेन ऑब्जेक्टची होती तीच बाकीच्या ऑब्जेक्टची पण आपल्याला सेम बघायला भेटणार. आणि याला जर अलाइन आयटम म्हटलं तर ती पोझिशन परत लोकल ऍक्सिस नुसार चेंज झालेली दिसते. झेड डायरेक्शन बेसिकली हे टँजंट डायरेक्शन करत आहे, ते आपण इथे चेंज करत नाहीये, याला करतोय क्लोज. सो हा झालाय तो ऍरे क्रिएट. परत तो ऍरे चेंज करायचा असेल तर सिलेक्ट करा ऑब्जेक्ट आणि इथे परत आपण तो ऍरे क्रिएट करू शकतोय किंवा मॉडिफाय करू शकतो. सो हे झालंय ऍरे क्रिएशनचे तीनही प्रकार: पोलर ऍरे, रेक्टँग्युलर ऍरे आणि पाथ ऍरे. आता पुढचा प्रकार आपण जो घेतोय तो आहे ऑफसेट. आपला टूल ऑफसेट आहे. ऑफसेटचा शॉर्टकट आहे ओ स्पेस. सो ऑफसेट आपण इथे चूज करतोय. इथे मी काही शेप क्रिएट करून घेतोय, रेक्टँगल, सर्कल, लाईन. ओके, या प्रकारची. आता याचमध्ये मला हा जो रेक्टँगल आहे हा 5x5 चा रेक्टँगल आहे. त्याच्या बाहेर मला समथिंग 0.5 च्या डिस्टन्सवर अजून एक रेक्टँगल क्रिएट करायचा आहे सेम टू सेम. सो तो क्रिएट करण्याकरता आपल्याकडे ऑफसेट नावाची कमांड आहे, आपण ती आता यूज करतो. सो ऑफसेट घेण्याकरता आपण शॉर्टकट टाईप करतोय ओ स्पेस. ऑफसेट घेतलाय. मग ऑफसेट मध्ये तुम्हाला पहिलं विचारलंय स्पेसिफाय ऑफसेट डिस्टन्स. सो कमांड लाईन वर आपण ते चेक करू शकतो. स्पेसिफाय ऑफसेट डिस्टन्स. सो किती डिस्टन्स तुम्हाला ते पाहिजे. सो इथे मी घेतोय मला पाहिजे 0.5 डिस्टन्स, एंटर केलंय. सिलेक्ट ऑब्जेक्ट. आता ज्या बाजूला तुम्हाला जायचंय त्या बाजूला तुम्हाला फक्त क्लिक करायचं. सो सिलेक्ट ऑब्जेक्ट. बाहेरच्या बाजूला हवंय, बाहेरच्या बाजूला क्लिक करा. तेच आतल्या बाजूला हवं असेल तर क्लिक करा आत, आत, आत. सो हे 0.5 ने क्रिएट होत आहे. हे डिस्टन्स जे असणार आहे ते 0.5. तेच आपण सर्कलला पण इम्प्लिमेंट करू शकतो. सिंपल सिलेक्ट ऑब्जेक्ट, इनर साइड, सिलेक्ट ऑब्जेक्ट, आउटर साइड. लाईनला पण आपण तेच अप्लाय करून घेऊ शकतो. सो सिलेक्ट ऑब्जेक्ट. ओके. सो हे थोडक्यात कॉपी पेस्ट होताना आपल्याला दिसतंय, बट कॉपीचं डिस्टन्स हे प्रत्येक वेळी सेम असणार आहे. ओके. हे झालंय ऑफसेट कमांड. जर तुम्हाला डिस्टन्स चेंज करायचं असेल तर ऑफसेट घ्या, ओ स्पेस, डिस्टन्स मी घेतोय समथिंग 0.25, एंटर केलंय. हे 0.25 चं डिस्टन्स आपण इथे घेतो या प्रकारे. सो हे झालंय ऑफसेट कमांड. ओके.